कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करून चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिलाय. बोगस बियाणे कंपन्यांविरोधात आवाज उठवणार असून जुनी पीक विमा योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही खरी कर्जमाफी नसून ही केवळ OTS म्हणजे एक तडजोड योजना आहे, असा थेट हल्लाबोलही तुपकर यांनी केलाय. लोकशाही मार्गाने दाखल केलेले आंदोलन केलेली आहे आणि गजानन कावडके आणि नामदेव पतंगे या व्यक्तींना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं महाराष्ट्राचं पाठबळ आहे आणि जनसमर्थन मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून तानाजीरावने पोलीस विभागाला प्रेशर केलं, महसूल विभागाला प्रेशर केलं आणि त्यांनाही तडीपारीची नोटीस दिली आहे. या देशामध्ये आंदोलन करणं म्हणजे गुन्हा आहे का? चळवळ करणं म्हणजे गुन्हा आहे का? अरे आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. तडीपारी कुणाची काढत असतात? ज्या व्यक्तीची दहशत आहे, ज्याला सामान्य जनता घाबरते. पण अनेक सरकारी अधिकारी सत्ताधारी नेत्यांचे चमचे म्हणून काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणून काही पोलीस अधिकारी, काही महसूल प्रशासनातले अधिकारी, विविध विभागातले अधिकारी काम करत आहेत. अहो, अनेक अधिकारी तर सकाळी यांच्या बंगल्यावर असतात दरबारात मुद्रे घालायला. काही काम सांगितलं तर करू शकतात ते, स्वतःची पोस्टिंग वाचवण्यासाठी, स्वतःची पद वाचवण्यासाठी, स्वतःची पोस्टिंग मिळण्यासाठी काही करू शकतात. काही अधिकारी तर असेल की सत्ताधारी नेत्यांनी सांगितलं किंवा माझ्या घरचा संडास साफ करून देतो, ते पण करून देतील. एवढे लाचार झाले काय काय अधिकारी सत्ताधारी नेत्यांचे. पूर्वीच्या काळात असं नव्हतं. अधिकाऱ्यांनी सत्याची बाजू घेतली पाहिजे, सत्याची बाजू नाही घेतली पाहिजे. परंतु हे सरकार गुंडांचे सत्कार करत आहे, बलात्कारांना जवळच्या खुर्चीवर बसवणार, जे चोऱ्या करतात, दरोडे टाकतात, स्कॅम करतात मोठे मोठे, त्यांना मोठमोठ्या पदावर बसवतात, त्यांना व्हाईट कॉलर देतात. पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर जरी असले तरी पांढरे कपडे घातले, आपल्या बाजूला बसवले की ते स्वच्छ चारित्र्याचे होऊन जातात. आणि शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा गजानन कावडके यांच्यावर जर तडीपारीची नोटीस अशा पद्धतीने निघत असेल, क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी खपून घेणारे लक्षात ठेवा. त्यांना वाटतं की चळवळीतल्या माणसाला तडीपार केलं, गजानन कावडके नामदेव पतंगेला तडीपार केलं म्हणजे तिथले आंदोलनं थांबतील, तिथल्या चळवळी थांबतील. पण असं होणार नाही, लक्षात ठेवा. या तडीपाराला आम्ही घाबरत नाही. आम्ही लढणारी माणसं आहोत. आमच्या समोर शहीद भगतसिंगाचा आदर्श आहे, आमच्या समोर क्रांतिसिंह नाना पाटलांचा आदर्श आहे, आमच्या समोर महात्मा गांधींचा, बाबासाहेबांचा आदर्श आहे. या बोगस बियाणे कंपन्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही एल्गार पुकारणार आहोत, त्याचे आंदोलन घेणार आहोत. जुनी पीक विमा योजना लागू करा, ही पण आमची मागणी आहे, 1 रुपयावाली. कारण या पीक विमा योजनेमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 50% लोकांनी सुद्धा पैसे भरले नाहीत. पुढच्या वर्षी तर लोक भरणारच नाहीत, कारण ही विमा योजना तकलादू आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही. सरकारनं केलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नाही, ही कर्जमुक्ती नाही, ही OTSची स्कीम आहे. याला तडजोड योजना म्हणतात. सरकारनं आणलेली ही तडजोड योजना आहे की मुद्दल आम्ही देणार, व्याज बँका माफ करणार आणि शेतकऱ्याचं सिबिल खराब होणार. शेतकऱ्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, शेतकऱ्याला होम लोन घेता येणार नाही, शेतकऱ्याला व्यापारी लोन घेता येणार नाही. कोणत्याही प्रकारचं पीक कर्जाशिवाय नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला मिळणार नाही. याला जबाबदार कोण आहे? कोण जबाबदार आहे? आमचं म्हणणं आहे, तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार होते तर ती पूर्ण कर्जमाफी करा आणि आमचं सिबिल ओके करून द्या. आमचं सिबिल खराब करण्याचा अधिकार तुम्हाला दिला. तुम्ही कशाला आश्वासन दिलं होतं विधानसभेच्या निवडणुकीत? दिलं तर ते पूर्ण करा. द्यायचं तर उदाहरण त्या करणारी द्या. शक्तीपीठ महामार्गासाठी मोर्चा निघाला नाही, कोणी मागितलं नाही, बळजबरी 1 लाख कोटी खर्च करता त्याच्यावर. आम्हाला पैसे द्यायचे, तुमच्या तिजोरीत पैसे नाही. सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर पुढचे 5 वर्ष आमदारांनी पगार घेऊ नये,
शासकीय कोणताही भत्ता आमदारांनी घेऊ नये. सरकारी अधिकाऱ्यांचे पगार 25% आणा. क्लास 1 अधिकाऱ्यांचे प्रधान सचिव असतील, कलेक्टर असतील, सुपर क्लास 1 असतील, त्यांचे पगार 25% आणा. तिजोरी खणखणाट आहे तर सगळ्यांनी सोसवाय ना. आम्हीच का सोसायचं? शेतकऱ्यांनीच का सोसायचं? सगळ्यांनी सहन करू, काय अडचण आहे? सरकारच्या तिजोरीवरचा ताण हा फक्त शेतकऱ्यांनी सोसायचा का? आम्हीच सगळं सहन करायचं का? हे चालणार नाही. सरकारनं 2 लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी करावी. आमचं तर म्हणणं आहे सरसकट करावी. पण देताय 2 लाख तुम्ही, तर जरा उदाहरणांतकरणाने द्या. सिबिल आमचं खराब होऊ नका. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी काही गुन्हा केला का? त्यांना पण 2 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळालं पाहिजे. ITR भरणारे जे शेतकरी आहेत ते इतर कर्ज मिळण्यासाठी ITR भरतात, त्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. बँकांनी परस्पर पुनर्गठन केलं शेतकऱ्यांच्या कर्जाचं, त्या शेतकऱ्यांचाही समावेश पुनर्गठनवाल्या कर्जमाफीत झाला पाहिजे. आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले, पवार साहेबांची कर्जमाफी, फडणवीस साहेबांची कर्जमाफी, उद्धव साहेबांची कर्जमाफी, तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांचा समावेश या कर्जमाफीमध्ये करा, अशी आमची मागणी आहे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.